जंतर मंतरवरील उपोषण सुरूच राहणार असल्याची माहिती सोनम वांगचुक यांनी एक्सपोस्ट करत दिली आहे। शांतिपूर्ण मार्गाने आंदोलन करणाऱ्या तरुणांशी ज्या क्रूरतेने व्यवहार केला जातोय ते पाहून निर्णय घेतला असल्याचे सोनम वांगचुक यांनी म्हटलंय। जोपर्यंत युवा नेत्यांना संसद भवनात खासदारांची भेट घेण्याची परवानगी दिली जात नाही किंवा वांगचुक यांना रुग्णालयात त्यांची भेट घेण्याची परवानगी दिली जात नाही तोपर्यंत उपोषण सुरूच राहणार असल्याचं वांगचुक म्हणाले। सरकार शिक्षण मंत्र्यांचं उत्तरदायित्व स्वीकारून राजीनामा घेईल अशी आशा बाळगूया। विद्यार्थ्यांना त्यांच्या तक्रारी आज किंवा उद्या संसदेसमोर मांडू द्याव्यात असंही त्यांनी म्हटलं आहे। संदीप राजगोळकर आपल्या सोबत फोनद्वारे आहेत दिल्लीहून। संदीप, आज संध्याकाळपर्यंत आता काय अपडेट्स आहेत? आंदोलनाची पुढची दिशा काय असणार आहे? नाही, प्रामुख्याने प्रसंग बघायला गेलं तर सोनम वांगचुक यांना अटक झाल्यानंतर त्यांचं उपोषण थांबलं असेल अशी शक्यता वर्तवली जात होती। मात्र आता जी माहिती मिळते त्यानुसार स्वतः सोनम वांगचुक यांनी एक ट्विट केलेलं आणि ट्विट करून असं म्हटलेलं की दिवस तेजीचा आणि मी माझं उपोषण सुरूच ठेवणार। त्यामुळे एकीकडे त्यांच्या विनंतीला मान देऊन अभिजित दिप्के यांनी आज उपोषण मागे घेतलेलं आहे। मात्र सोनम वांगचुक यांचं उपोषण सुरूच राहणार आहे। आता महत्वाचं हेच आहे की त्यांना पुन्हा जंतर मंतरवर परवानगी दिली जाते का? कारण अभिजित दिप्के यांना काही काळ पोलिसांनी ताब्यात घेतलेलं होतं आणि जंतर मंतर पूर्णपणे रिकामं करण्याचं जे काम आहे ते पोलिसांकडून आणि सुरक्षा यंत्रणांकडनं सुरू होतं। त्यामुळे आता इथून पुढचं जे उपोषण आहे ते कशा पद्धतीनं असणार, कारण अजूनही वांगचुक यांच्यावर सफदरजंग रुग्णालयामध्ये उपचार सुरू असल्याची माहिती मिळते। आज म्हणजे तिथेही मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। मात्र शांततेच्या पद्धतीनं आंदोलन चालू असताना तरुणांची ज्या क्रूर पद्धतीनं वाचलं जात आहे ते पाहून मी माझं उपोषण सुरू ठेवण्याचा निर्णय घेतोय असं त्यांनी म्हटलेलं आहे। त्याचबरोबर युवक नेत्यांना संसदेत जाऊन खासदारांना भेटण्याची परवानगी दिली जात नाही तोपर्यंत मला रुग्णालयात भेटण्याची परवानगी मिळत नाही तोपर्यंत उपोषण सुरू राहील असं देखील त्यांनी म्हटलं आहे। त्यामुळे त्यांच्या आता मागण्या ज्या आहेत त्या राज्य सरकार केंद्र सरकार मान्य करणार का हे बघणंही महत्वाचं असेल। धन्यवाद संदीप, तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल।